श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, थंडीचे दिवस सुरू झाले आणि घरामध्ये तर असे लाडू व्हायलाच पाहिजे. तर चला, मी आज ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अगदी 2 किलोच्या प्रमाणामध्ये परफेक्ट लाडू कसे बनवायचे तर ते तुम्हाला मी सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. सुरुवातीला एक मोठी कटोरी इतके मी गहू घेतले, ते व्यवस्थित भाजून घेते. म्हणजे अगदी 1 किलोचे प्रमाणामध्येच हे गहू आहे. ती कटोरी माझी एकदम त्या मापाचीच आहे. तर त्या पद्धतीने मी आता हे गहू घेतले आहे आणि ते आता व्यवस्थित भाजून घेते. तर अगदी लालसर होईल इतकेपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहे. दाताखाली असे कडकड भाजले पाहिजे. या प्रमाणामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे लाडू पण अगदी ठिसूर आणि मस्त होतात. तर असेच मी आता ही दुसरी पण कटोरी भरून घेतलेली आहे आणि ती पण व्यवस्थित भाजून घेते. तर व्यवस्थित भाजलं जात नाही, त्यामुळे दोनदा करून मी ते व्यवस्थित भाजून घेतले. हे बघा, मस्त लालसर झालेत आता हे गहू. तर अगदी मस्त भाजले गेलेत आता आपले गहू. आणि त्यानंतर मी इथे उडदाची डाळ पण घेतली आहे. ती पावशेर इतकी घेतली. ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ती पण भाजून घ्यायची. तर लाडू बनवताना या डाळी पण वापरल्या पाहिजे, कारण त्या पण पौष्टिक असतात आणि उडदाच्या डाळीमुळे शरीराला भरपूर सारी उष्णता मिळते. त्यामुळे ही डाळ देखील म्हणजे थोडी जास्त प्रमाणात घेतली तरी चांगणार आहे. अगदी मस्त पाहिजे. त्यानंतर मुंगाची पण डाळ घेतलेली आहे आणि ती पण मी हातपाव इतकी घेतली. ती पण व्यवस्थित भाजून घेतली. तर हे बघा, या पद्धती. आणि मेथ्या हातपाव इतक्या घेतल्या. आमच्या घरामध्ये जास्त कडसर लाडू आवडतात, त्यामुळे मी मेथ्या पण जास्त प्रमाणामध्ये घेतलेल्या आहे आणि त्या व्यवस्थित भाजून घेतल्या आहे. तर दुधामध्ये न भिजवता मेथ्या अशा पद्धतीने जरी तुम्ही डाळीला दिल्या तर अगदी मस्त लाडू होतात. तर हे बघा, सर्व आपल्या इथे भाजून झाले आहेत हे पदार्थ. ते थंड होत आहेत तोपर्यंत मी 2 किलो इतक्या प्रमाणामध्ये खोबरं घेतलेलं आहे आणि आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित पुसून घेतले खोबरं देखील. आणि ते त्यानंतर मी हे बघा, इथे वेफर्सचं जे आपलं हे या मशीनने मस्त असं मी खोबऱ्याच्या चकत्या करून घेतल्या आहे. तर जी किसण्यामध्ये जास्त वेळ जातो त्यापेक्षा जर या मशीनच्या साहाय्याने पटकन होतात आणि व्यवस्थित अशा चकत्या पडतात. आणि हे बघा, 2 किलो गहू आणि आतपाव इतके मुगाची डाळ आणि पावशेर इतकी उडदाची डाळ आणि आतपाव इतक्या मेथ्या इतके ही सर्व प्रमाणात घेतलेले आहे आणि ते दळायला द्यायचं आहे. आणि त्यानंतर आता हे थोडं साईडला ठेवायचं आहे थंड. आणि त्यानंतर खोबरं आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर ते मी एका पिशवीमध्ये भरून ठेवलं आहे तोपर्यंत. आता इथे मस्त खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी काळ्या कलरच्याच खारका घेतलेल्या आहे. त्या 2 किलो इतक्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या पण आपल्याला खोबरं आणि खारका हे एकत्र करून दळून आणायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीने खोबरं खारका एका पिशवीत द्यायचं आणि दुसऱ्याकडे गहू ते धान्य जे असतात ते एका पिशवीत द्यायचं. म्हणजे असं दोन्ही बाजूला दोन्ही मिश्रण देऊन आणि व्यवस्थित दळून आणायचं. आणि आता दळून आणल्यानंतर ते आपण एक पातेल्यामध्ये मी ओतून घेतलं आहे आणि एकीकडे मी कढई तापत ठेवलेलीच होती. तर 200 ग्रॅम इतके काजू, 200 ग्रॅम इतके बदाम आणि लाडू मसाला देखील आणलेला आहे. त्यानंतर डिंक पण आहे. डिंक पण तुम्ही त्या थोडा म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार तो कमी जास्त टाकू शकतो. तर बदाम आणि काजू भरपूर सारे घ्यायचे, ते जेणेकरून लाडू पण मस्त, लाडू ते खायला तर छान लागतातच, परंतु ते शरीरासाठी पौष्टिक पण असतात. आणि हे बघा, या पद्धतीने मस्त ते भाजून घ्यायचे. म्हणजे असे भाजले ना मैत्रिणीनंतर आहे ना, दाताखाली पण मस्त असे जास्त कडक नाही लागत, ठिसूर लागतात ते खायला. नाही तर मग काजू बदाम तसे जर टाकले ना, ते थोडेसे असे जास्त करून टचटच लागतात ते खायला. त्यामुळे आणि इथं मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तर ते तेल तापल्यानंतर मी मस्त प्रकारे डिंक पण असं तळून घेतलं आहे. तर डिंक फुलण्यासाठी ना तेल मस्त कडक होऊ द्यायचं. त्यानंतर बारीक गॅसवरती तो तळून घ्यायचा. तर ह्या पद्धतीने तळलं आहे आणि तो थोडं थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पण करून घेतलं आहे. आणि आणखीन आता तेल ओतून आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये लाडूसाठी तेल पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये ते काढून घ्यायचं. तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. कोणाला जास्त तेलकट आवडतं तर कोणाला जास्त तेलाचे आवडतात, नाही आवडत त्या पद्धतीने. साधारणतः 1-2 किलोसाठी आपल्याला ना 1-1.5 किलो तर तेल, 1,000 किलो तेल सहज लागूनच जातं.
त्याचं प्रमाण म्हणजे होतं कमी जास्त तिथे. आणि गूळ पण आहे ना 1.5 किलो लागतो, परंतु आमच्या घरामध्ये ना जास्त करून मेथी जास्त असलेले लाडू लागतात, गोड लाडू नाही आवडत. आणि त्यामुळे आणि शक्यतो मेथी जास्त असलेच लाडू खाल्ले पाहिजे, कारण ते शरीरासाठी मेथ्या जास्त आरोग्यदायी असतात, पौष्टिक असतात. त्यामुळे मेथ्यांचा वापर देखील जास्तच केला पाहिजे आणि खायला पण छान लागतात. नाहीतर ते गोड गोड लाडू ना खायला एवढे म्हणजे लागतात चांगले, परंतु जास्त मेथ्या असलेले लाडू तुम्ही खाऊन बघा, इतके सुंदर लागतं खायला. आणि मेथ्या दुधात न भिजवता अशा पद्धतीने जर दळून आणले ना तर मस्त खायला पण छान लागतात आणि एवढी म्हणजे मेहनतही नाही घ्यावी लागत. आणि आता हे मिश्रण आहे थोडं थोडं तेल आणि गूळ टाकत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणीनं ही जी प्रक्रिया आहे ना ही जरा जास्त मेहनतीची आहे. जर लाडू बनवणं इतकं मेहनतीचं नाही, इतकं हे म्हणजे पूर्ण मिक्स करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण याच्यामध्ये ना सर्व मिश्रण जे आहे ना ते पूर्ण लाडूंमध्ये मिक्स झालं पाहिजे. आपण जे सगळं साहित्य टाकलेलं असतं ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच मस्त लाडू बनतात. आणि गुळाच्या गाठी देखील नाही झाल्या पाहिजे. तर गुळाच्या गाठी झाल्या ना तर लाडूमध्ये ते जास्त करून कचकच लागतं, मग लाडू खायला अजिबात व्यवस्थित लागत नाही. जास्त करून मग लाडूऐवजी तो गुळच लागतो टसटस दाताखाली. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करण्याची जी प्रक्रिया आहे ती तिच्यासाठी जास्त मेहनत घ्या. आणि अशाच पद्धतीने आजीची जी पद्धत आहे, पूर्वीच्या बायका ज्या पद्धतीने लाडू बनवतात तसेच हे लाडू तयार झालेले आहे. तर ज्या कोणी मैत्रिणींना लाडू बनवता येत नसेल त्या देखील ही पद्धत वापरून जर लाडू बनवते अगदी छान लाडू तयार होतील. तर कसे झाले लाडू तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नुसते व्हिडिओ बघून पुढे न जाता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. थँक्यू सर्वांना.